को तू काय करते? देव दीदी बिचारी रस करण्यासाठी सालं काढते, तू इथे बसून सालं खाते. उठ पटकन. हॅलो एव्हरीवन, तर देवान्विका व्लॉग्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि आज तर मग आमरस आणि पुरणपोळी करते. आणि सर्वात मेन म्हणजे मी ह्या वेळेस ना मांडेनी मागवले. मी घरीच पुरणपोळी करते कारण देविकाला तव्यावरची पुरणपोळी खायची होती. कुकू बाळा उठून ना पिल्ली, जाऊ दे बाहेर ठेवून देते. सर इलायची टाकायची. हो इलायची टाकायची. थोडी साखर टाकली का? नाही, कारण की आता नवीनच सीजनचे आंबे आलेले आहे ना, सुरुवातीचे आंब्यामध्ये जास्त गोड नसतं. मग आपण थोडीशी साखर टाकावी लागेल त्याच्यामध्ये. वेलदोड्याची पूड टाक. वेलदोड्याची पूड नसेल ना तर तो वेलदोडा सोडून टाकून मी आधी ना वेलदोडा सोडून टाकून दे. हे पण दळते मग करते, त्याच्यात टाकते साखर आणि फ्रीज मध्ये ठेवून दे. चला आता मला करायचा आहे मसाला. पुरण पण करायचं आहे. वेळ झालेला आहे. आई पिठी साखर घेऊ ना? हो घे ना, म्हणजे पटकन होऊन जाईल. चहा घेते ना आई त्याची. तू उठ पटकन. वाह बाई, किती परफेक्ट केलीस. कुकिंग ना सर्वांना यायला पाहिजे. म्हणजे गर्ल असो किंवा बॉय असो. बिलकुल फाटली नाही आई, एकदम मस्त केली.
संध्याकाळचे 7 वाजलेले आणि ना आम्ही दुपारी थोडं झोपून गेलो होतो. जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्णाचं जेवण केलं तर. आणि देविका मॅडमने आता ना काय बनवलेलं बाळा? मँगो मिल्कशेक. जो दुपारचा आमरस होता ना ठीक झालं ना एकदम. दुपारचा जो आमरस होता ना त्याच्यामध्ये दूध टाकून आणि साखर टाकून दळून घेतलं आणि झालं मिल्कशेक आपलं. व्हेरी इझी. आणि मी तर माझ्यासाठी चहा ठेवली आहे बाबा. मला ना चहा प्यायची इच्छा होते आणि माझ्यासाठी कप चहा ठेवून घेतला. तर आता मग आता मी ठेवून घेते चहा. कूल आपण बोलू ना मिल्कशेक. अरे एवढं थिक केलेलं आहे काय? स्ट्रॉ ने पिता चमच्याने घ्या ना. किती स्मूदी सारखं त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. हा हे काय स्ट्रॉ ने पिण्यासारखं नाही राहिलं बाळा. जा ते स्ट्रॉ ने येणार पण नाही ते व्यवस्थित चमच्यानेच घ्यावं लागेल. हा ना बरं. ट्राय बट डोंट ट्राय. ठीक आहे चला मी तर पिते माझा चहा. गरम खूप आहे. माझं असं ना मला सकाळी चहा नसला तरी चालेल. मी सकाळी एवढं चहाचं मला क्रेज पण नसतं आणि जर घेतलाच तर मी नाश्त्यानंतर चहा पिते. सकाळी आधीच म्हणजे झोपेतून उठलं लगेच अनाशीपोटी मी चहा नाही पित. आणि पण मला संध्याकाळी चहा आवडतो. तो पण एकदम कमी साखरेचा म्हणजे फिका चहा पिते. तर मी प्रेस करून आणलेले कपडे व्यवस्थित कपाटात रचून दिले आणि त्यानंतर मग मी दुपारच्या जेवणात केलं वांगे बटाट्याची भाजी, भात आणि पोळी. मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि जेवणानंतर ना मला देविकाला आणि कुहूला क्लासला सोडवायला जायचंय. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले आणि मी जाते देविका आणि कुहूला घ्यायला. त्यांना मी डान्स क्लासला पाठवलेलं आहे. तर 5 ते 6 त्यांचा क्लास आहे. तर 6:30 वाजत आलेले तर मी त्यांना घेऊन येते. आधी मी देविकाला आणि कुहूला घेऊन आली क्लासमधून. आज काय शिकवलं ग क्लासमध्ये? लावणी. बरं कोणती होती? पिंगा गोकुळ. छान आहे ती. लावणी शिकवते डान्स क्लास. आणि देविकाला भूक लागलेली आणि ती नाराज बसलेली. हो ना देवबाळ? तिचं म्हणणं असं की आता मी तिच्यासाठी पोह्यांचा चिवडा करावा असं. मी परवाच्या दिवशी केला होता पण थोडासाच केला होता. मग तिचं म्हणणं मला आता परत करून दे. तर ठीक आहे चल करून देते पण तू अशी सॅड नको बसू. स्माइल कर पहिले. तर चिवडा करण्यासाठी मी वाटीत थोडेसे शेंगदाणे घेतले आणि थोड्या डाळ्या
आणि हे पोहे पण घेतलेले मी आधी तेलामध्ये डाळे आणि शेंगदाणे व्यवस्थित परतून घेईल, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोहे टाकेल. पोहे टाकून पण छान परतवेल म्हणजे ते असे कुरकुरीत होतील. मग त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकेल. छान मिक्स करायचा आणि 10 ते 15 मिनिटं मस्त भाजून घ्यायचं. तिखट नंतर टाकायचं. आधी मी याच्यामुळे टाकलं नाही कारण ते जळून गेलं असतं ना. आता मी टाकलं आणि आता टाकलं आपण चवीनुसार मीठ आणि ना त्याला मिक्स करायचं ना. मी टेक्निक सांगून देते. तशी कॉमन टेक्निक आहे तरी पण दोन मिनिट घ्यायचे आणि मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. सगळीकडे व्यवस्थित तिखट आणि मीठ बरोबर लागतं. क्रंची झाला. मुलांना आता आवडला. मी पण थोडासा घेते आता. मी ना असंच मुरमुऱ्यांचा पण करून घेते असा इन्स्टंट. म्हणजे करून नाही ठेवत. मुरमुरे पण असे थोडेसे गरम करून घेते कढईमध्ये फोडणी देऊन. त्याचा पण छान लागतो. चमचा गरम आहे. चटके बसता डायरेक्ट एकदम मस्त असा तिखट वगैरे सगळं बरोबर आहे आणि एकदम टेस्टी झालेला आहे. सगळ्यात मेन म्हणजे एकदम कुरकुरीत झालेला आहे. तरी बघा ही मसाला फ्लावर मी याच्यामध्ये वाटण टाकून दिलं. पहिले फ्लावर ना तेलामध्ये टाकून मीठ टाकून व्यवस्थित परतवून घेतलं तळल्यासारखं आणि मग नंतर वाटण टाकलं. आणि आपल्याला पाहिजे असेल तर अशीच कोरडी पण राहू देऊ शकतो, पण मला थोडंसं ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. मग ते पाणी याच्यामध्ये मी टाकून देईल. थोडीशीच ग्रेव्ही करायची मला म्हणून मी पाणी पण थोडंसंच टाकलेलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.